ह्याला 10 रुपये द्या, त्याला 25 रुपये द्या, ह्याला 20 रुपये द्या. मतदानला बोलवताना हा रस्ता कोण करील? आम्ही करायचा. आणि मताला येताव ते तर आम्ही मता देऊ, नाही तर मतालाही देत नाही. होय, रानात जाऊन बसू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात वसलेल्या इंदापूर विभागातील वारक आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांनी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. सुमारे 150 ते 250 मतदार असलेल्या या वाडीत मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी असून अनेक जण उच्च शिक्षणासाठी दररोज पायी प्रवास करत शहर गाठतात. गेल्या 20 वर्षांपासून एकनिष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहूनही वाडी विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप समाजसेवक रमेश कोळी यांनी केला. त्यांनी सांगितलं की विघवळी परिसरात खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना गावातील आणि अंतर्गत रस्ते पक्के झाले, पाण्याची सुविधाही उपलब्ध झाली, मात्र आदिवासी वाडीच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. कोळी यांनी असा आरोपही केला की 2 वर्षांपूर्वी रस्त्यासाठी 30 लाख रुपयांचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप कोणतंही पत्र किंवा निधी मिळालेला नाही. परिणामी रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था असून आपत्कालीन प्रसंगी गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. कोणतेही वाहन वाडीत पोहोचू शकत नाही. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह कोणत्याही पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. तसंच आदिवासी महिला वर्गानेही राजकीय पक्षांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मतदानाच्या दिवशी मतदान न करता रानात जाऊन बसण्याचा निर्धार केल्याचं सांगण्यात आलं. माझं नाव रमेश भिकू कोळी. मी आज या ठिकाणी वारकच्या ग्रामपंचायतीमधील एक घटक म्हणून, वारक आदिवासी वाडी येथे रहिवासी म्हणून, एक राजकीय नेते म्हणून काम करत असताना गेले अनेक वर्षे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक निष्ठावंत असं काम करत आहात. अनेक वर्षे आपल्याला ताईंच्या मार्फत, साहेबांच्या मार्फत जे काही कामाचं आश्वासन दिलेलं आहे, ती काही आम्ही आदिवासी समाज असल्याकारणाने आमच्याकडे या कामाचं दुर्लक्ष होत आहे. तर आम्ही आदिवासी बांधव या ठिकाणी एक निषेध जाहीर करतो की आम्ही गेल्या 20 वर्षापासून साहेबांसोबत व ताईंच्या मार्फत आम्ही निष्ठावंत काम करत असताना आमचं काम, बरेचसे कामं प्रलंबित शिल्लक राहिलेले आहेत. आत्तापर्यंत ग्रुप ग्रामपंचायत वारक या हद्दीमधील विघवली, वारक, कुशेडा ह्यांच्या गावात संपूर्ण काम आज डांबरीकरण होत झालेलं आहे. पण डांबरीकरण झालेलं असताना आमच्या वाडीतील लोकांची तळमळ जी आहे की आमचा रस्ता इतक्या खड्ड्यामध्ये आहेच, तरी पण साहेबांच्या मार्फत आमच्याकडं दुर्लक्ष होत आहे. आम्ही या ठिकाणी कुठल्या मार्फत टीका टिप्पणी करत नाही, आम्ही कुठल्या पक्षात जात नाही, पण ही बाईट देण्याचं कारण एकच आहे की आम्ही किती वर्ष खड्ड्यात जायचं. येत्या कुणाची एखाद्या महिलेची प्रसूती कालामध्ये एखादी जर गाडी जर मागितली असताना गाडीवाला कोण टायमात येत नाही, कारण का रस्ता खराब असल्याकारणाने वाडीमध्ये कोण गाडी घेऊन यायला मागत नाही. एवढंच कामं नाही तर बरीचशी कामं या ठिकाणी प्रलंबित राहिलेली आहेत. तर साहेबांना आणि ताईंना विनंती करतो की आम्हाला काय कुणावर टीका टिप्पणी न करता, आम्ही कुठल्या पक्षात जात नाही, पण आम्ही एवढंच सांगू इच्छितो की शिल्लक राहिलेली कामं किंवा होणारी कामं आमची अजिबात होत नाही. ताईने आपल्याला 2 वर्षापूर्वी 30 लाखाचं पत्र देतो, काही कारणास्तव त्यांनी अजूनपर्यंत आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. तर आमच्या गावाचे आणि वाडीचे लोकांची अपेक्षा हीच आहे की येणाऱ्या इलेक्शनच्या मार्फत की आम्ही मतदानाला बहिष्कार टाकण्याचा विचार ह्या लोकांनी केलेला आहे. कारण का आमच्याकडे जे मतदान होतो हा एकनिष्ठ आणि साहेबांच्या मार्फत मतदान, आमचा बूथ साहेबांना कधीही कमी पडलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे वाडीच्या महिलांनी, आमच्या पुरुष बांधवांनी की येणारा मतदान आहे, हा मतदान आम्ही कुठल्याही माणसाला न देता आम्ही घरी बसून राहू. माझं नाव हिरा गोपाळ जाधव, आदिवासी वाडी वारक आदिवासी वाडीवर ना मी बोलतोय. आमचा तुम्ही मतदान आल्यानंतर तुम्ही सगळं जमून येता आमच्या वाडीवर, आणि आमचा हा मतदान आला का सगळं ह्याला 10 रुपये द्या, त्याला 25 रुपये द्या, ह्याला 20 रुपये द्या. मतदानला बोलवताना हा रस्ता कोण करील? आम्ही करायचा. हा रस्ता पाणी एकतर नाही म्हणा पियाला. एकतर माणगाव इंदापूरला गेल्यानंतर माणगावशी रिक्षावाले म्हणतात 400 रुपये दे तुझ्या वाडीवर जायला. इंदापूरशी 300 रुपये मागतात. आम्ही असलं तर द्यायचं, नसलं तर कुठलं द्यायचं. आमच्याकडे का कामधंदा आहे तर आम्ही द्यायचं तुम्हाला. आणि मतदान आला का धावत येता तुम्ही मतं घ्यायला.
होय पाण्याचा नाही ठिंबा पियाला का नाही, रोडला खडी निघाले का खरडं पडलं ते कोण करायचा? ते उद्याचे उद्या आणून द्या म्हणा. इथं रस्ता त्या वरच्या टोकापासनं खालच्या टोकापासनं गल्यात आणि मताला येताव ते तर आम्ही मता देऊ, नाही तर मतालाही देत नाही. होय रानात जाऊन बसू, नाही तर तुमच्या सामने जाऊ बाजारात बसायला. वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.